रवींद्रनाथ टागोर प्राथमिक विद्यालय नाशिक येथे शाळा व्यवस्थापन समिती तसेच विविध शालेय समित्यांच्या वतीने पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले। यात शाळा व्यवस्थापन समितीसह पालक, शिक्षक संघ, माता पालक समिती, सखी सावित्री, विद्यार्थी सुरक्षा समिती, शालेय पोषण आहार, परिवहन समिती या सर्व समितीतील पालक सदस्य, शिक्षक व शाळा व्यवस्थापनातील सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। या सभेचे अध्यक्ष संस्थेच्या सेक्रेटरी श्रीमती वासंतीताई कटणे, प्रमुख अतिथी नगरसेविका सौ सीमा पवार, डॉक्टर सीमा मुंडे, इंटेलिजंट ब्युरोचे इंचार्ज श्री राजेंद्र जाधव, रवींद्रनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापिका डॉक्टर वर्षा देशमुख यांच्या सभेच्या प्रारंभी उपस्थित होते। सभेचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापिका सौ सविता पवार यांनी केले। पालकांचे स्वागत करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, नियमित उपस्थिती, शालेय स्थिती, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणारे उपक्रम तसेच शाळेतील विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रम याबाबत चर्चा करण्यात आली आहे। तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि शाळेच्या विकासासाठी विविध सूचना मांडल्या। यानंतर भद्रकाली पोलीस स्टेशनचे आयबी प्रमुख श्री राजेंद्र जाधव यांनी पालकांना संबोधित करत विद्यार्थी व महिला सुरक्षेबद्दल अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले। पोलीस यंत्रणा आपल्यासाठी सदैव कार्यरत राहील अशा प्रकारची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली आहे। डॉक्टर सीमा मुंडे यांनी पालक सदस्यामधील महिलांना मार्गदर्शन केले। प्रभागातील नगरसेविका सौ सीमा पवार यांनी देखील पालकांना विद्यार्थ्यांच्या संदर्भात मोलाचे असे मार्गदर्शन केले। डॉक्टर वर्षा देशमुख मॅडम यांनी पालकांचे समुपदेशन केले। सभेच्या शेवटी अध्यक्ष भाषणात संस्थेच्या सेक्रेटरी श्रीमती वासंतीताई यांनी शाळा शिक्षक व पालक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला आहे। शाळा व्यवस्थापन समिती व इतर समित्यांच्या कार्याचा आढावा घेऊन आगामी काळातील उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे। विद्यार्थ्यांना आनंददायी, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शाळा आणि पालकांनी परस्पर सहकार्याने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या सभेचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री कमलेश वाघ यांनी केले। सभेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या समन्वयक सौ सुमती जोशी, मुख्याध्यापिका सविता पवार आणि सर्व शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच पालकांचे सहकार्य लाभले। नाशिक लोकशाही न्यूजसाठी कमलेश वाघ, नाशिक।